हा विकास बघून संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतील नाठाळांच्या माती हानुकाठी। बारामती इंदापूर रस्त्यावरील संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गाचं काम एवढं संतपणे चालू आहे की गेले काही वर्ष या ठिकाणी ढिगारे, माती आणि खड्डे यांचाच सामना लोकांना करावा लागतो। रविवारी संध्याकाळी एक मारुती कार अकलूजकडे जाताना सुदैवाने त्याचे एअरबॅग्स उघडले म्हणून, नाहीतर दोघांना या ठिकाणी शेवटचा प्रवास करावा लागला असता। एवढंच नाही, आतापर्यंत 10 अपघात या ठिकाणी जाऊनही ना ठेकेदार सुधारलाय ना या रस्त्यावर कंट्रोलिंग करणारे, नियंत्रण ठेवणारे अधिकारी। एका नागरिकाच्या घरात गाडी घुसते, कुणाच्या पोर्चमध्ये गाडी घुसते आणि तरीही या रस्त्याकडे निर्विकारपणे शासकीय अधिकारी पाहत राहतात। हे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल। बारामती इंदापूर रस्त्यावरील काटेवाडीच्या हद्दीतील मासाळवाडी गावात, ज्या ठिकाणावरून इंदापूरची तालुक्याची हद्द सुरू होते, अशा ठिकाणी हा रस्ता अत्यंत विचित्रपणे बंद करण्यात आला आहे। अचानक उजवीकडे वळवलेला हा रस्ता, याला दुभाजकाची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही, कोणताही फलक लावलेला नाही आणि मातीचे ढिगारे करण्यात आले आहेत। जणू एखादा रस्ता पूर्णपणे सुरू असताना अचानक मध्ये संपतो आणि त्यानंतर गाडी थेट उड्डाण घेते, असं जे चित्रपटात पाहायला मिळतं तसंच चित्र सध्या बारामती इंदापूर रस्त्यावरील काटेवाडीच्या हद्दीत पाहायला मिळतं। अचानक धाडदिशी आवाज होतो आणि लोक धावत सुटतात मदतीला, कारण माहिती झालंय नेमकं काय घडलं असेल। याच ढिगाऱ्याजवळ सगळेजण पोहोचतात, कारण डोळे झाकून पोहोचण्याची त्यांना सवय झाली आहे, कारण त्यांना माहिती आहे नेमकं कुठं काय घडलंय। इतक्या दिवस या ठिकाणी ढिगारा आहे, ना ठेकेदार सुधारला ना अधिकारी। अशा प्रकारचा विकास घेऊन नक्की कोणत्या दिशेला जायचं, असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत। गेल्या 3 ते 4 वर्षापासून या रस्त्याचं काम अतिशय संतपणे सुरू आहे। ते एवढ्या संतपणे आहे की रस्त्याचं काम खरंच चालू आहे की नाही असा प्रश्न स्थानिक लोकांना पडतो। ना तो शासनाच्या अधिकाऱ्यांना पडतो ना त्या ठेकेदाराला। मात्र या ठिकाणी अपघात झाल्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी घाई करावी लागते स्थानिक ग्रामस्थांना। असं स्थानिक ग्रामस्थ सांगतात की या ठिकाणी एकाचा तर जीव गेला या अपघातात, तर 5 ते 6 वेळा लोकांच्या हातापायाला मोठी इजा झाली। 10 अपघात या ठिकाणी गंभीर घडलेले आहेत, मात्र कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळेच हा रस्ता नक्की होणार कधी, आणि जरी झाला तरी तो अपघात मुक्त होणार का, हा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे। तोपर्यंत आता स्थानिक नागरिकांनाच वाटते की आपण एक ॲम्ब्युलन्स खरेदी करावी, जेणेकरून अपघात झाला की मानवतेची सेवा म्हणून त्याला तातडीने दवाखान्यात पोहोच करता येईल।